पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। महिलेची छेड काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोपलं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणाला दिला चोप। आरोपीकडून मॉलमधील महिलेचा फोटो काढत विनयभंग। शेअर मार्केटच्या नावानं लाखो रुपयांचा गंडा। राजस्थानमधील नागौर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांद्वारे बँक अकाउंट उघडलं। पिंपरी चिंचवडच्या गुंतवणूकदाराची 67,69,000ची फसवणूक, तिघांना अटक। महापालिकेच्या निवडणुकीआधी पालिका कामाला लागली। 2 वर्षांहून अधिक काळापासून प्रशासकांची नियुक्ती असल्यानं राणीच्या बागेतील महापौर बंगल्याला वाळवी, तर आता महापौर बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय। मुंबईतील 1.5 लाख झोपड्यांचं 2030 पर्यंत पुनर्वसन होणार। केंद्र सरकारच्या जागांचा समावेश। नवीन धोरण लवकरच येणार। मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षात वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची चिन्ह। टाटा वीज अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांसाठी वीज दर कपातीचा प्रस्ताव। मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या नावे आठवड्याला 17 ते 18 नवे स्कॅम। जवळपास 30,000 कोटींच्या फसव्या योजना कार्यरत असल्याचं समोर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्याच्या चाकण MIDC मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार। पोटात गोळी लागल्यानं कंपनी मालक जखमी। म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना RTO कडून नोटिसा। हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 65 रिक्षा चालकांना नोटिसा। पुणे शहरात मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे पालिकेची 3,500 कोटींची थकबाकी। राज्य शासनाच्या आदेशानंतर कर वसुली करण्यासाठी मोठी अडचण।